वेलकम फ्रेंड, मला सांगितलं अनदर व्हिडिओ. हा जो व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची आणि टेट परीक्षा निकालासंदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तुम्ही आता प्रेस नोट बघितली. हे आजचं प्रसिद्धीपत्रक आहे, जे आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. नेमका मग या प्रसिद्धीपत्रकाचा अर्थ काय नेमका, म्हणजे आता जर आपण प्रसिद्धीपत्रक जर वाचलं तर त्यानुसार जवळपास 2,28,808 परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि 2,11,308 उमेदवार प्रविष्ट झाले होते. आता जर इथे बघितलं आपण तर काही उमेदवार जे होते त्यांची व्यावसायिक अर्हता, त्यांनी उत्तीर्ण झाल्याचे जे गुणपत्रक आहे किंवा अन्य वैध प्रमाणपत्र जे आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा म्हणजे BEd किंवा DLEd उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते. ठीक आहे. आता वरील व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने शासन शुद्धीपत्रक च्या अनुषंगाने टेट 2025 परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास वेळ लागत आहे. आता तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात घ्या. हे बघा इथे काय आहे, ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता त्यांनी काय सांगितले, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद त्यांनी सांगितलं आहे की जी माहिती आहे, इथे बघा, निकाल लावण्यास जी माहिती प्राप्त होण्याची आहे किंवा एकत्रित माहिती करायची आहे, त्या संदर्भात जो आहे ती माहिती एकत्र होण्यास वेळ लागत आहे. त्याच्यामुळं जी काही माहिती आहे परीक्षेचा निकाल लावण्यासंदर्भात, जो BEd किंवा DLEd विद्यार्थ्यांचा, त्या माहितीच्या संदर्भातच ती जी रिझल्टच्या संदर्भातची जी माहिती आहे ती एकत्र करण्यासंदर्भात किंवा ती प्राप्त करण्यासंदर्भात वेळ होत आहे. त्याच्यामुळंच त्यांनी काय सांगितलं आहे समोर बघा. त्यामुळंच तसेच दिनांक 5/8/2025 रोजी DLEd निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे, म्हणजे 5 ऑगस्टला. वरील परीक्षेत पात्र उमेदवारांच्या निकालाच्या अनुषंगाने शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025च्या निकालाची कार्यवाही सुरू आहे. हा निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आता इथे अजून एक गोष्ट आहे बघा, इथे काय सांगितलेलं आहे की निकालाची कार्यवाही जी आहे सुरू आहे. ठीक आहे, निकालाची कार्यवाही सुरू आहे आणि पुढे सांगितलेलं आहे हा निकाल जो आहे तो लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट आहे की एक गोष्ट तरी याच्यावरून क्लिअर होते की आजच्या तारखेमध्ये जो आहे निकाल तर लागणार नाही, आजच्या तारखेमध्ये लागणार नाही आणि कदाचित मे बी असं होऊही शकतं की उद्या किंवा परवालासुद्धा हा निकाल जो आहे लागणार नाही, कारण की आज निकाल लागेल अशी अपेक्षा होती. पण आजच्या तारखेमध्ये निकाल जो आहे तो डिले झाला आहे आणि त्यांनी जे रिझन सांगितलं आहे ते असं आहे की जी माहिती आहे DLEd किंवा BEd विद्यार्थ्यांच्या संदर्भातली ती आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भाची जी माहिती आहे ती प्राप्त झालेली नाही आहे किंवा एकत्रित होण्यासाठी वेळ लागत आहे. त्याच्यामुळं जे अभियोगधारक जे आहेत त्यांना थोडी वाट बघावं लागेल निकालासाठी आणि नंतरच निकाल जो आहे तो प्रसिद्ध केला जाईल. मग सद्यस्थितीमध्ये येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये हा निकाल जो आहे शक्यतो प्रसिद्ध होणार नाही. तुम्हाला अंधारात ठेवून काहीच मिळणार नव्हतं, त्याच्यामुळं तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करणं खूप आवश्यक होती. त्याच्यामुळं आजच्या तारखेमध्ये किंवा उद्या परवाला हा निकाल जो आहे तो प्रसिद्ध केला जाणार नाही. कदाचित असं होऊ शकतं की हा निकालाला लागू शकतो. त्याच्यामुळं थोडं आपल्याला संयम ठेवावा लागेल. इतके दिवस वाट बघितली आपण, आता जवळपास कदाचित लवकरात लवकर प्रसिद्ध होईल असं त्यांनी सांगितलं आहे. तर आपण असं मे बी असं म्हणू शकतो की येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये तरी प्रसिद्ध करावा, म्हणजे 1-2 दिवसामध्ये नाही झाला तरीसुद्धा येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये हा निकाल जो आहे प्रसिद्ध केला जाईल आणि त्यानुसार लवकरच जे आहे विद्यार्थ्यांना त्यांचा जो निकाल आहे तो ऑफिशियल वेबसाईट जी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची त्याच्यावर पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे याचा आपण ॲनालिसिस बघितलं की नेमकं याचा अर्थ काय झाला या प्रसिद्धीपत्रकाचा, की थोड्या दिवसामध्ये जे आहे निकाल लागेल तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, विद्यार्थ्यांना माहिती पोहोचली पाहिजे कुठपर्यंत किंवा नेमकी निकालासंदर्भात जी आहे अपडेट काय आहे आणि नेमका निकाल जो आहे नेमका कधी लागू शकतो. आता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, डिस्क्रिप्शनमध्ये ब्लॉग चॅनलची लिंक आहे त्यालासुद्धा सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.